नमस्कार. आज आपण हॉटेलसारखा क्रीमी आणि चविष्ट व्हाईट सॉस पास्ता घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. सर्वात आधी एका कढईत थोडे बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर आणि टोमॅटो घालून हलके परतून घ्या. भाज्या जास्त शिजवू नका, त्या थोड्या कुरकुरीत राहू द्या. आता त्यात थोडी आले लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा परता आणि या भाज्या एका प्लेटमध्ये टाकून घ्या. आता त्याच कढईत पुन्हा थोडे बटर घ्या. बटर वितळले की त्यात 1 चमचा मैदा टाका. मैदा बटरमध्ये छान सुगंध येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. मैदा भाजून झाला की त्यात थोडे थोडे करून दूध घाला. दूध घालताना सतत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. सॉस थोडा घट्ट होईपर्यंत शिजवा. आता या सॉसमध्ये चवीनुसार चिली फ्लेक्स, मिरी पूड आणि थोडे मीठ घालून मीठ मिक्स करा. आता यात आपण मगाशी परतून घेतलेल्या भाज्या, थोडे किसलेले चीज आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. सर्वात शेवटी यात उकडलेला मॅक्रोनी पास्ता घाला आणि सर्व साहित्य सॉसमध्ये व्यवस्थित कोट करून घ्या. बघा, आपला गरमागरम आणि चीजी व्हाईट सॉस पास्ता तयार आहे. घरी नक्की ट्राय करा.